जिम्मेदारी और किस तरीके से देखते हैं? देखिए, बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना घटी है, बहुत ही अफसोसनाक घटना घटी है। और इसके अंदर जो एनडीआरएफ टीम के जो प्रमुख हैं उन्होंने मुझे जो बताया कि अभी तक 2 बच्चे सहित 7 लोगों की मृत्यु हुई है। एक तो 2 साल का बच्चा था, मतलब 7 लोगों की मृत्यु अभी तक हुई है। 11 से 12 परिवार बेघर हुए हैं। तो इस तरह की ये घटना हुई है, बहुत दर्दनाक घटना है और बहुत दुखदायी घटना है। सर, जो इन्सिडेंट हुआ है मराठी काय स्थिती आहे सध्याची, किती मृत झालेले आहेत आणि काय कहाणीमध्ये? एक तर खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ह्या घटनाच्या अनेक कारणं आहेत. डोंगरी भागाच्या जवळ रहिवासी आहेत, त्या रहिवाशांशी बोलल्यानंतर लोकांनी सांगितलं की आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची कधी नोटीससुद्धा दिलेली नाही आहे. वरती डोंगरावर झाड होता मोठा, ते झाडसुद्धा काढण्यात आला नाही आहे. पावसाच्या अगोदर जर झाड काढला असता तर कमीत कमी ही घटना घडली नसती. अशी अनेक प्रकारची तक्रार लोकांची स्थानिक रहिवाशांची आहे. मी जे एनडीआरएफ टीमचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून जी माहिती घेतली ते आत्तापर्यंत 7 लोक, त्याच्यामध्ये 7 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि 2-3 लोक अस्पतालात जखमी आहेत. अशी प्रकारची परिस्थिती आहे. नागरिक सुविधाचा अभाव आहे आणि त्या डोंगरी भागामध्ये प्रोव्हिजन आहे की प्रत्येक जे स्लम आहेत मुंबईमध्ये, डोंगर आहेत, डोंगरच्या आजूबाजूमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून संरक्षण भीत बांधण्याचा प्रोव्हिजन आहे. आणि म्हाडानी इथे ह्या विभागामध्ये भीतच बांधलेली नाही आहे. तर प्रश्न निर्माण होतो आहे की संरक्षण भीतचा जो फंड येतो आहे म्हाडातर्फे हजारो कोटी, ते जातो आहे कुठे? ह्या मोठा भ्रष्टाचाराचा विषय आहे. आम्हाला या विषयावर राजकारण करायचं नाही आहे, परंतु हजारो कोटी रुपये जे डोंगरी भागामध्ये संरक्षण भीत बांधण्यासाठी येतो आहे, म्हाडातर्फे या विभागामध्ये संरक्षण भीत का बांधण्यात आली नाही आहे? म्हणून ही एवढी मोठी घटना घडली. जर संरक्षण भीत बांधून झाली असती तर कमीत कमी जो डोंगरचा जो हिस्सा सरकला आहे तो कमीत कमी त्याच्यामध्ये अडकला असता, खाली आला नसता, घरावर पडला नसता, लोकांची मृत्यू झाली नसती. ही मोठी जे दुर्घटना घडली आहे ते टाळता आली असती. हा जबाबदार अधिकारी वर्ग आहे आणि विशेष म्हणून ह्या विभागामध्ये जे पावसाच्या अगोदर जे उपाययोजना करण्याची गरज होती कुठल्याही प्रकारची करण्यात आली नाही, अशा प्रकारचा आरोप स्थानिक रहिवाशांचा आहे. नोटिसांचं कारण दिलं जातं. आता नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, घर खाली करण्यात आलं सांगण्यात आलं होतं. आता जे लोक 10 ते 12 लोक जे आता बेघर झालेले आहेत त्या परिवारांशी मी बोललो आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला ह्याची पूर्व सूचनासुद्धा देण्यात आलेली नाही आहे, आम्हाला नोटिसेससुद्धा देण्यात आलेली नाही आहे. फक्त नोटीस देऊन आपली जबाबदारी पूर्ण होऊन जाते का? नोटीस दिला जर तुम्हाला आढळून आला की हा धोकादायक आहे तर त्यांच्या पुनर्वसन, त्यांच्या कागदपत्र तपासणी करून त्यांचं जर ते एलिजिबल असतील, पात्र असतील तर त्यांच्या पुनर्वसन झाला पाहिजे होता. त्यांना कुठेतरी सुरक्षित जागा हस्तांतरित केला पाहिजे होता. अधिकारी वर्ग फक्त नोटिसेस देऊन जर अशा प्रकारचा रेकॉर्ड मेंटेन करत असतील तर काय सांगायचं त्याच्यावर? संरक्षण भीत का बांधण्यात आली नाही माझा प्रश्न आहे. जर धोकादायक परिस्थितीमध्ये लोक राहत आहेत डोंगरी भागाच्या खाली तर त्यांच्या पुनर्वसन का करण्यात आलेला नाही आहे? शासनाचा नियम आहे 2011पर्यंतच्या लोकांना संरक्षण देण्याचा. तर 2011पर्यंतचे हे तर 30-40 वर्षापासून राहत आहेत. हे काय लोकांना कळत नाही आहे का अधिकाऱ्यांना? हे दिरंगाई आहे, हलगर्जीपणामुळे ही मृत्यू झालेली आहे, ही दुर्घटना झालेली आहे. सर, यहाँ एक दुर्घटना हुई है, 6